न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण व नूतनीकरणाच्या कामाचा करण्यात आला शुभारंभ। प्रभाग क्रमांक 10 व 11 मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच जिमचे लोकार्पण। जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण तसेच शिक्षण व आरोग्य सभापतींनी स्वीकारला पदभार। विशेष पोलीस महानिरीक्षकांनी राजवाडे संशोधन मंडळास दिली भेट। जुनी पेन्शन योजनेची घोषणा केल्याने कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आला आनंदोत्सव साजरा। वनरक्षक वनपाल व मजुरांच्या समस्या निकाली काढण्याची देण्यात आली ग्वाही। आणि शासकीय जाहिरातींमधील मोदी सरकार असा उल्लेख आला, वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप। आता बातमी मात्र विस्ताराने। धुळे शहरातील पांढरा नदी किनारी लहान पुलाजवळ स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण व नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ भाजप महामंत्री विजय चौधरी व खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी करण्यात आला। सद्भावना, त्याग, देशासाठी बलिदान, एकतेचे प्रतीक असणारे थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या धुळे शहरातील पांढरा नदी किनारी असलेल्या स्मारकाचे सुशोभीकरण व नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ भाजपचे महामंत्री विजय चौधरी व खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या संकल्पनेतून व सततच्या पाठपुराव्यामुळे महापालिका विकास शुल्क निधी अंतर्गत या पुतळ्याच्या सुशोभीकरण व नूतनीकरण करण्यासाठी सुमारे 1 कोटी खर्चाचे काम मंजूर करण्यात आले होते। सुमारे 1 कोटी खर्चाच्या या कामात पुतळा परिसर सुशोभीकरण, रेलिंग, छोटा बगीचा कामांचा समावेश आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी केले। यावेळी महामंत्री विजय चौधरी तसेच विभाग संघचालक प्रशांत मोरणकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली। या प्रसंगी मदनलाल मिश्रा, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, विभाग कार्यवाह राजेश पाटील, शहर संघचालक संजय देसले, माजी शहर संघचालक साहेबचंद जैन, विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, मनपा आयुक्त तथा प्रशासक अनिता दगडे पाटील, मनपा शहर अभियंता कैलास शिंदे, नाशिक विभागीय अध्यक्ष महेश मुळे, प्रदेश उपाध्यक्ष जयश्री आईराव, माजी सभापती सुनील बैसाने, माजी नगरसेवक नरेश चौधरी, प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष मायादेवी परदेशी, माजी सभागृह नेत्या भारती माळी, प्रदेश सदस्य डॉक्टर माधुरी बापना, महिला भाजपा अध्यक्ष वैशाली सिरसाट, सरचिटणीस ओम खंडेलवाल, यशवंत येवलेकर, पृथ्वीराज पाटील, चेतन मंडोरे, आर्किटेक्ट योगेश ठाकरे, प्राध्यापक सागर चौधरी, अरुण पवार, अमोल चौधरी, हेमंत मराठे, संजय बोरसे, डॉक्टर महेश गुगरी, शेखर कुलकर्णी, नंदू कुलकर्णी, निशा चौबे, गीता कटारिया, आरती महाले, आरती पवार, मंगला पाटील, सूरज चौधरी, अजय कासोदेकर, प्राध्यापक अतुल पाटील, प्राध्यापक संजय देव, प्राध्यापक जयेश खोरसर, प्राध्यापक चेतन देवरे, बिपिन रोकडे, कमलाकर पाटील, जयंत वानखेडकर, राजेंद्र मोरे, अण्णासाहेब खेमनार, डॉक्टर चेतन पाटील, मुन्ना शितोळे, चंद्रकांत महाजन आदी उपस्थित होते। वर्षापासूनची मागणी होती की वीर सावरकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे। आज मला अतिशय आनंद होतो आहे की धुळेकरांची ही मागणी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या आणि विचार परिवाराच्या समग्र नेत्यांच्या माध्यमातून हे पूर्ण होत आहे। खरं तर वीर सावरकरांचा त्याग, समर्पण आणि देशभक्ती याबद्दल कोणाचा शंका असण्याचं काही कारण नाही, परंतु निश्चितपणानं आजच्या या 1 कोटी या कामासाठी प्रतिभाताईंनी हे मंजूर केले आणि त्यामुळे आज वीर सावरकरांना खऱ्या अर्थानं नमन आणि वंदन करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली। मी प्रतिभाताईंचं अभिनंदन करत असताना समस्त धुळेकरांना शुभेच्छा देतो आणि सातत्यानं वीर सावरकरांच्या संदर्भात काँग्रेस पक्षाकडनं विखारी टीका केली जाते। त्यांचा त्यागाचा, समर्पणाचा या ठिकाणी नेहमीच काँग्रेसकडनं चेष्टा केली जाते। अशा दडबद्री काँग्रेसच्या नेत्यांना देखील मी सांगू इच्छितो की आता धुळ्यातील जनता जर वीर सावरकरांचा कोणी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही, ते खपून घेणार नाही। आज धुळेकरांसाठी ऐतिहासिक क्षण आहे
वीर सावरकरांना नमन वंदन करण्याची ही संधी आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगेन. धन्यवाद. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 10 व 11 मध्ये 34 कोटी रुपये खर्चून होणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन भाजप महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर सुभाष भामरे उपस्थित होते. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 10 व 11 मध्ये शहराचे माजी महापौर प्रदीप करपे यांच्या प्रयत्नाने होत असलेल्या 34 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे व भाजप महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते पारोळा रोड चौफुलीवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ संपन्न झाले. प्रास्ताविकात माजी महापौर प्रदीप करपे यांनी माहिती दिली. माजी महापौर प्रदीप करपे यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 10 व 11 येथे 34 कोटी रुपये खर्चून होणाऱ्या रस्ते कामाचा शुभारंभ आणि द वर्क आउट जिमचे उद्घाटन भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे उपस्थित होते. यावेळी खासदार डॉक्टर भामरे यांनी मनोगत व्यक्त करताना माजी महापौर प्रदीप करपे यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना मोठ्या पदासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रतिभा चौधरी, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माधुरी बोरसे, हिरामन गवळी, चंद्रशेखर आझाद मंडळाचे अध्यक्ष बबन चौधरी, महापालिकेचे शहर अभियंता कैलास शिंदे, फिटनेस आयकॉन महाराष्ट्र खेल पुरस्कार विजेता मनीष अडविलकर, मिस्टर इंडिया व महाराष्ट्र श्री प्रतीक पांचाल, मिस्टर इंडिया व महाराष्ट्र श्री प्रतीक पांचाल, आंतरराष्ट्रीय ॲथलीट रोहन कदम व मिस्टर इंडिया महाराष्ट्र उमेश गुप्ता, कमलाकर एलमामे, शंकर करपे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर, राकेश गाळणकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतीक करपे यांनी केले. 34 कोटीच्या कामासंदर्भातलं भूमिपूजन खालून जाय खालून आणि माझा मुलगा प्रतीक करपे याच्या द वर्कआउट जिमच्या उद्घाटनासाठी 100 एकर मध्ये 3 एकर मध्ये स्वतःचं घर आणि फक्त अयोध्याला कोणी आपल्या जवळचे मित्र गेले तर 5 स्टार सारखे रूम बनवून अयोध्येला जाणाऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणारे आमचे ॲडव्होकेट अखिलेश दुबे सर, कोणी आपल्या धुळे जिल्ह्यातला गेला त्याला स्पेशल गाडी, स्पेशल दर्शन आणि राहण्याची व्यवस्था करणारे आमचे मित्र अखिलेश दुबे सर. आज सांगायला तुम्हाला खूप आनंद होतो, या धुळे शहरातील अतिशय महत्वाच्या 2 रस्त्याचं उद्घाटन आपले व्यासपीठावर असलेले सर्व नेत्यांच्या हस्ते होत आहे. महत्वाचं याच्याकरता म्हणतो, या धुळे शहराला जो रिंग रोड आहे 80 फुटी रोड, अतिशय महत्वाचा रोड आहे. त्या रोडसाठी मी आणि एकदा बाबासाहेबांनी, डॉक्टर बाबासाहेबांनी मला बोलवलं की आपल्याला हा रस्ता करायचा, म्हणून बाबासाहेबांनी मला सांगितलं आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाने आणि माझ्या परिकाष्ठाने काम करण्याने आम्ही दोघींनी हा 12 कोटीचा 80 फुटी रोड आणि त्यात आम्हाला भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते ज्या ज्या वेळेस कुठं काही त्या कामाची फाईल थांबली असेल तर त्यासाठी या भारतीय जनता पार्टीचे जयकुमार भाऊ असतील, विजय भाऊ असतील, आपले महापौर असताना चंद्रकांत बापू असतील, प्रतिभाताई असतील, यांनी मदत केली. आणि दुसरा रस्ता आपल्या धुळे शहरामधून महानगरपालिकेला बनवता येणार नाही म्हणून तो PWD मधून आपला प्रकाश टॉकी पासून तर आपला हायवे पर्यंत जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो अहमदाबाद पासून तर कलकत्ता आणि कलकत्त्यापासून बांगलादेश मध्ये जाणारा असा आंतरराष्ट्रीय महामार्गावर आपला थोडासा भाग हा धुळे महानगरपालिकेतून जातो. पण धुळे महानगरपालिकेला तो रस्ता करायचा असेल तर PWDची परवानगी घ्यावी लागते. पण बाबासाहेबांना मी स्वतः रवींद्र चव्हाण साहेब जे आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांच्या लक्षात आणून दिलं, विजू भाऊंना सांगितलं, जयकुमार भाऊंना सांगितलं, गिरीश भाऊंना सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून या मॉडर्न रस्त्यासाठी 12 कोटी रुपये त्यांच्या माध्यमातून हा मंजूर झालेला आहे. याच्यासाठी बाबासाहेबांनी बऱ्याच वेळेस आमच्या बरोबर राहून प्रयत्न केलेले आणि आम्ही सर्वांनी या रस्त्यासाठी मोठा महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी खूप मोठं सहकार्य केलंय. असे 2 महत्वाचे रस्ते आज आपण या रस्त्याचं उद्घाटन होणार आहे. त्यांचं काम
काम देतानाही आम्ही सर्वांनी ठरवून जो चांगलं काम करणारे धुळे शहरातले कॉन्ट्रॅक्टर एबी वाघ यांना ते काम आम्ही दिलेलं आहे. म्हणजे अतिशय चांगलं काम करण्याचं त्यांचं धुळे शहरात नाव आहे. आपण सर्वजण त्याने त्या धुळे शहरातील युवकांना व्यायामाची गोडी लागायला पाहिजे म्हणून अतिशय सुसज्ज आणि अतिशय चांगलं उपकरण असलेलं जिम आज द वर्कआउट जिम हे आज उद्घाटन होत आहे. वीर सावरकरांना अभिवादन करत त्यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचा शुभारंभ केला ते म्हणजे प्रतिभाताई चौधरी. आणि दुसरे महापौर आहेत ते म्हणजे नाना, आपले सगळ्यांचे नाना करपे यांनी विकास कामांचा आणि तरुणाईसाठी एक आधुनिक जिमचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा त्यांनी ठेवलेला आहे. म्हणजे मी प्रतीकचं सुद्धा कौतुक करेन. कुठे आहे खांद्याला खांदा लावून आपल्या वडिलांचा पावलावर पाव ठेवीत तो देखील या विकास कामं आणि लोककल्याण कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे. आज मला आता सांगताना आनंद होतोय की नाना हा चळवळीतील एक कार्यकर्ता आहे. म्हणजे नानाची पहिचान असा जर विषय आला तर महाराष्ट्रात नाना आणि देशात नाना असं म्हटलं चुकीचे ठरणार नाही. कोण नानाला ओळखत नाही, कोणता मंत्री, कोणता आमदार, कोणता खासदार. आणि म्हणून मला गिरीश भाऊने देखील सांगितलं की मला जमणार नाही, तुम्ही माझ्या वतीने नानांना आणि सगळ्या उपस्थितांना शुभेच्छा द्या. खरं तर आपले नेते गिरीश भाऊ येणार होते पण त्यांना खूप व्यस्तता असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे महाराष्ट्राचे संकट मोचक आहे. आज बाबांच्या आणि नानांच्या माध्यमातून आज जवळपास कोट्यावधी रुपये विकास कामांचा या ठिकाणी शुभारंभ होत आहे. धुळ्याच्या चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प टीम भारतीय जनता पार्टीने सातत्यानं केला. धुळ्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब वंचित पीडित घटकांचे प्रश्न, मूलभूत प्रश्न मार्गी लावले पाहिजे, ते प्रश्न सुटले पाहिजे, या शहराचा विकास झाला पाहिजे. ही भूमिका सातत्यानं डॉक्टर शिवाजी भामरे साहेब असतील, नानाजी करपे असतील, चंदूबापू सोनार असतील, गजूसेठ आंबेडकर असतील, या सगळ्या मंडळींनी अनेक ठिकाणी सातत्यानं घेतली. आणि या निमित्तानं या शहराचा चेहरामोहरा या ठिकाणी बदलतो आहे. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अवघ्या काही दिवसातच आचारसंहिता या ठिकाणी घोषित होईल आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी मोदीजींना, विश्वगुरू मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी सज्ज झालो आहोत. धुळे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित महिला व बाल कल्याण सभापती ज्योती बोरसे तसेच शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम यांनी शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. धुळे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित महिला व बाल कल्याण सभापती ज्योती देवीदास बोरसे तसेच शिक्षण व आरोग्य सभापती सोनी पंकज कदम यांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. माजी मंत्री आमदार जयकुमार रावल व खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते दालनाच्या फीत कापून दोघांनी पदभार स्वीकारला. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, माजी सभापती संजीवनी सिसोदे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नारायण पाटील, कामराज निकम, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, देवीदास बोरसे, पंकज कदम, देवेंद्र पाटील, जितेंद्र सोनवणे, राम बदाने आदी उपस्थित होते. धुळे हे मागील 5 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये काम करते. यामध्ये मोदी साहेबांनी दिलेल्या मंत्रप्रमाणे सबका साथ सबका विकास या भूमिकेने आम्ही पुढे चालतोय. आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना संधी कशी मिळू शकेल, खांदेपलट करत प्रत्येकाला न्याय कसा मिळू शकेल हा प्रयत्न आमच्याकडनं झाला. आणि भारतीय जनता पार्टी डिसिप्लिन पार्टी आहे. एकदा आपण निर्णय घेतला की सारे कार्यकर्ते त्या निर्णयाच्या मागे असतात. महिला राज आहे, अध्यक्ष, सभापती, मोठ्या प्रमाणात महिलांना देखील संधी काय न्याय आपण दिलेला आहे, त्यांचा देखील तेवढा अधिकार देखील आहे. आज महिला बाल कल्याण त्याचबरोबर आरोग्य शिक्षण सभापती
यांनी आपल्या साक्षीने पदभार स्वीकारले। मी जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सर्व सदस्य, जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष, आमचे खासदार या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या सगळ्यांचं प्रयत्नामुळे जिल्ह्याचे सगळे नेते जे आहेत आमच्यामध्ये जी एकजूट आहे, आपण पाहिलं की अनेक वर्ष अनेक लोक यायचे जायचे, पण तो जो त्यावेळचा राजकारणाचा कलगीतुरा व्हायचा तो आमच्या पक्षामध्ये कधी होत नाही, होणार बी नाही। आणि सारे नेते, सारे कार्यकर्ते एक दिलाने, एक विचाराने आम्ही काम करतो। हीच परिस्थिती पुढच्या काळामध्ये लोकसभा धुळ्यामध्ये सुद्धा अनेक लाखांच्या मतांनी आमचा खासदार तिथे निवडून येणार आहे। आणि पूर्ण देशामध्ये अबकी बार 370 पार भाजपसाठी आणि 400 पार NDAसाठी हे होणारच आहे, ते आपण सगळेजण बघा। नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील राजवाडे संशोधन मंडळाला भेट देऊन जतन केलेल्या अमूल्य ठेवींची पाहणी केली। नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील राजवाडे संशोधन मंडळास भेट दिली। यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हस्ताक्षर तसेच चित्रशिल्पकलेची वस्तुरूपात जतन केलेल्या ठेव्यांची पाहणी केली। तसेच या ज्ञानाचा व अभ्यासाचा तसेच संशोधनाचा जनतेने भाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। या प्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, कार्याध्यक्ष संजय मुंदडा, संचालक जयश्री शहा, डॉक्टर मृदुला वर्मा, इंद्रजित शहा तसेच राजवाडे मंडळाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। धुळे जिल्ह्याच्या भेटीवर मी आलो होतो। योगायोगाने आज इतिहासाचार्य राजवाडे संग्रहालयाला भेट देण्याची संधी मिळाली। आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला, खूप महत्त्वाचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं ओरिजिनल हस्ताक्षर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं ओरिजिनल हस्ताक्षर पाहायला मिळालं आणि इतकं मोठा ठेवा या ठिकाणी साचवला जमवलेला आहे। मग ती चित्राच्या रूपात असो, शिल्पकलेच्या रूपात असो, वस्तूंच्या रूपात असो आणि हस्तलिखित आहेत, संशोधनाचे पेपर्स, रिसर्च पेपर्स पाहायला मिळाले। आणि मला वाटतं धुळ्यासारख्या गावामध्ये अशा प्रकारचा अमूल्य साठा जो केला आहे राजवाडे सरांनी आणि त्यानंतर त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, मुंदडा सरांनी आणि त्यांच्या सर्व टीमनं, त्याबद्दल त्यांचे खूप कौतुक। मला वाटतं आपण सर्वांनी त्यांना ऋणी राहिलं पाहिजे आणि ह्या ज्ञानाचा, ह्या अभ्यासाचा, ह्या संशोधनाचा, भारतीय संस्कृतीचा ह्या जो अमूल्य साठा केला आहे, ठेवा केला आहे, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे। आपण स्वतःला त्याचं धन्य मानलं पाहिजे की आपल्याला ह्या ठेवा पाहायला मिळतो आणि ही आपली परंपरा, ही आपली संस्कृती आहे आणि हे आपण जोपासलं पाहिजे, वाढवलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजनेची विधानसभेत घोषणा केल्याने धुळे येथे सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना आर्थिक व सामाजिक सुरक्षेच्या तत्वावर लागू करण्याची विधानसभेत घोषणा केल्यामुळे धुळे येथे सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे एकमेकांना पेढे भरून फटाक्याची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी शिक्षकांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना आर्थिक व सामाजिक सुरक्षेच्या तत्वावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वीकारण्यात येईल असे लेखी व तोंडी आश्वासन पाळून आज प्रत्यक्षात विधानसभेत घोषणा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानण्यात आले। तसेच त्यांचे प्रतिनिधी मंजुळा गावित यांचे प्रतिनिधी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांचा सत्कार करून व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून व फटाक्यांची आतिषबाजी करीत निर्णयाचे स्वागत करीत आनंदोत्सव साजरा केला। समन्वय समितीचे राज्याचे निमंत्रक विश्वास काटकर यांचे अभिनंदन करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर संजय पाटील, अशोक चौधरी, सुधीर पोद्दार, राजेंद्र माळे, एसयू तायडे आदी उपस्थित होते। आज माननीय नामदार एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सर्व कर्मचारी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं मागच्या आमच्या 7 दिवसाचा बेमुदत संप आणि मागच्या 2 महिन्यापूर्वीचा बेमुदत संप या पार्श्वभूमीवर जे लेखी आश्वासन आणि तोंडी आश्वासन दिलं होतं की जुनी पेन्शन योजनेचं धोरण तत्वतः स्वीकारण्यात येईल, दिलेला शब्द आणि दिलेलं लेखी आश्वासन आज माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करून जुनी पेन्शन योजनेतील दिलेल्या शब्दाप्रमाणे सेवानिवृत्त झाल्यावर
शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन आणि महागाई भत्ता हे धोरण त्यांनी तत्वता स्वीकार करून ती घोषणा केली. त्याबद्दल आज आम्ही सर्व सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं आमदार मंजुळाताई गावित आणि शिवसेनाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांना पेढे भरून आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत. आणि या आनंदोत्सव साजराचा सगळं यश सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक आदरणीय विश्वास काटकर साहेब यांनी जे काही आज राज्यभरात जे काही 18 लाख कर्मचाऱ्यांचं आंदोलन यशस्वी घडून आणलं आणि त्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने राष्ट्रवादी असेल किंवा सर्वपक्षीय आमदारांनी याला साथ दिली आणि सर्वपक्षीय आमदारांनी आणि विरोधी पक्ष नेत्यांसह सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करून माननीय मुख्यमंत्र्यांचा म्हणून धन्यवाद व्यक्त करतो. आणि या पद्धतीनं आम्ही माननीय एकनाथराव शिंदेंच्या पुण्याच्या डॉक्टर तुळशीराम गावितांच्या जिल्हा अध्यक्ष यांच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद व्यक्त करत आहोत. राज्यातील वनरक्षक, वनपाल व मजुरांच्या समस्या निकाली काढणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. राज्यातील वनरक्षक, वनपाल व मजुरांच्या समस्या निकाली काढणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांनी माहिती देताना पुढे सांगितले की धुळ्यात वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांची तक्रार निवारण सभा अजय पाटील यांच्या नेतृत्वात घेण्यात आल्या. तक्रार निवारण सभेत विभागीय चौकशी व निलंबन प्रकरणे निकाली काढणे, कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करणे, प्रवास भत्ता, वेतनवाढीची थकबाकी, वैद्यकीय देयकांना अनुदान उपलब्ध करून देणे, ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवणे, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आत पगार होणे, कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करणे यासारख्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्य वन संरक्षक ऋषिकेश रंजन यांनी दिली. वन परिक्षेत्र अधिकारी नंदुरबार वर्षा चव्हाण यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी केली. पत्रकार परिषदेस केंद्रीय उपाध्यक्ष विशाल मंत्रीवार, तानाजी भुजबळ, प्रितेश सरोदे, पंकज देवरे, किरण सिंग झालटे, भारती पाटील, रेखा गिरासे, ललिता सुरसे, जयप्रकाश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बागले, प्रफुल्ल पाटील, अजित बोकडे, संतोष बोडके आदी उपस्थित होते. रक्षक व पदोन्नत वनपाल संघटना काही वन विभागामध्ये आता जवळपास डायरेक्ट रिक्रुटमेंट बंद झालेली आहे वनपालाची, म्हणून पदोन्नत हा शब्द आम्ही ऍड केलेला आहे. आज मी ऋषिकेश रंजन साहेब मुख्य वन संरक्षक यांच्याकडे विविध वनरक्षक, वनपाल आणि वन मजुरांच्या अडचणी संबंधात एक तक्रार निवारण सभेला त्याचा यांच्या सगळ्यांच्या वतीने धुळे वनवृत्त वतीने नेतृत्व केलं. खूप समस्या आल्या आणि त्याच्यामध्ये वेतन बरोबर वेळेवर मिळत नाही किंवा यांचे जे सेवा पुस्तकीचा प्रॉब्लेम आहे, टीए बिल कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास होतो, हे सगळं त्यांच्या नजरेस आणून दिलं. याच्यामध्ये खास करून एक वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत वर्षाताई चव्हाण. या वर्षाताईंनी फार धुमाकूळ करून ठेवलेला आहे. त्यांनी एका महिला वनरक्षकाला जी इथे माझ्यासोबत उपस्थित आहे यांनाच त्यांनी प्रचंड त्रास दिला, मानसिक दिला पण फिजिकल त्रास सुद्धा दिलेला आहे. आणि त्यामुळे ही परेशान झालेली आहे आमची एक भगिनी आणि त्यामुळे त्यांची सुद्धा तक्रार केलेली आहे. त्यांच्या तक्रारीवर जर 15 दिवसात मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन साहेबांनी जर कारवाई केली नाही तर निश्चितपणे आम्ही तिचा संघटनेच्या वतीने फुल फ्लेज तिची तक्रार लेखी स्वरूपात करू आणि मग काय पुढे होईल ते पाहायलाच आहे. शासकीय जाहिरातींमध्ये भारत सरकार आयोजित मोदी सरकार असा वारंवार उल्लेख करण्यात येत असल्याने या जाहिरातींवर वंचित बहुजन आघाडी धुळेतर्फे आक्षेप घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शासकीय जाहिरातींमध्ये भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा उल्लेख वारंवार करण्यात येत असल्याने मोदी सरकारच्या या जाहिरातीवर वंचित बहुजन आघाडी धुळेतर्फे आक्षेप घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात मोदी सरकारचे नामोल्लेख असलेले बॅनर काढण्यात यावे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या ठिकाणी मोदी सरकार नावाचे बॅनर असतील त्यांच्यावर काळे पासू असा इशारा देण्यात आला आहे. तसेच धुळे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले
कमळ प्रत्येक घराघराच्या भिंतीवर काढण्यात येत आहे. हे पक्षाचे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नाही म्हणून निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावण्याच्या आधीचे निवडणूक चिन्ह काढण्यात यावे, अन्यथा निवडणूक आयोगाच्या नियमाखाली आचारसंहितेचा भंग म्हणून ज्यांच्या घरावर हे पक्ष चिन्ह असेल आणि ज्यांनी हे काढले असेल अशांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, धुळे जिल्हा संघटक शंकर खरात, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, आबा खैरनार, मयूर अहिरराव, सीताराम वाघ, चंद्रमणी वाघ, फकरुद्दीन खाटीक, आकाश बागुल, महेंद्र बोरसे, अमोल पवार, मुन्ना सरकार, रहीम पटेल, ईश्वर राजपूत, सागर चव्हाण, रघु खोपे आदी उपस्थित होते. या ठिकाणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माननीय महामहिम राष्ट्रपती भारत सरकार, राज्यपाल साहेब, महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी धुळे यांना वंचित बहुजन धुळे जिल्हा आघाडीच्या वतीने या देशामध्ये नरेंद्र मोदी हे जे जाहिराती करत आहेत, या जाहिरातींवर भारत सरकार नावाचा उल्लेख न करता त्यांच्या स्वतःच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या नावाची ब्रँडिंग करीत आहेत. म्हणजेच उदाहरणार्थ मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकारची योजना, मोदी सरकारची संकल्पना, अशा विविध प्रकारचे मोदी मोदी नाव वापरून या देशामधलं भारत हे नाव न वापरता ते लुप्त होण्याच्या याच्यावर चाललेलं आहे असं दिसून येत आहे. आणि नरेंद्र मोदी हे स्वतःच्या नावाचे ब्रँडिंग जनतेच्या पैशातून, जनतेच्या खर्चातून करून घेत आहेत. याला संपूर्ण धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्षेप घेण्यात आलेला असून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की त्यांनी ते जे मोदी सरकार नावाचे बॅनर किंवा जाहिराती ज्या ठिकाणी वापरल्या जात आहेत त्या काढून घेण्यात याव्यात. अन्यथा 8 मार्च नंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी मोदी सरकारच्या नावाचे बॅनर दिसतील त्या बॅनरांवर नरेंद्र मोदींच्या फोटोला काळं फासण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे घरोघरी राम मंदिरच्या काळामध्ये कमळाची फुलाची निशाणी प्रिंट केली गेलेली आहे. आता लवकरच आचारसंहिता लागणार आहे, लोकसभेचे इलेक्शन लागू होणार आहे. तर या ठिकाणी घरोघरी जे कमळाची फुलं काढलेली आहेत ती मिटवण्यात यावी अशा प्रकारची विनंती करण्यात आली. जे लोक मिटवणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण व नूतनीकरणाच्या कामाचा करण्यात आला शुभारंभ. प्रभाग क्रमांक 10 व 11 मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच जिमचे लोकार्पण. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण तसेच शिक्षण व आरोग्य सभापतींनी स्वीकारला पदभार. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी राजवाडे संशोधन मंडळास दिली भेट. जुनी पेन्शन योजनेची घोषणा केल्याने कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आला आनंदोत्सव साजरा. वनरक्षक, वनपाल व मजुरांच्या समस्या निकाली काढण्याची देण्यात आली ग्वाही. आणि शासकीय जाहिरातींमधील मोदी सरकार असा उल्लेख आला, वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.